तळागाळातल्या लोकांपर्यंत बँकेची सेवा पोहोचावी आणि त्यातून सर्वसामान्यांना थेट आर्थिक लाभ मिळावा हा या योजनेचा मूळ हेतू। पण सध्या देशातल्या जनधन बँक खात्याची अवस्था ही चिंताजनक बनली आहे। कोट्यवधी जनधन खाती ही निष्क्रिय असल्याचं समोर आलंय। हा नेमका सगळा काय प्रकार आहे बघूयात या रिपोर्टमधून। देशभरात 10,23,00,000 जनधन खाती निष्क्रिय खात्यांमध्ये 12,779 कोटी रुपयांची रक्कम। डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी खात्यांचा वापर। लाभार्थी बोगस की खरे लाभार्थी सरकारी लाभापासून वंचित? धक्कादायक अशीच ही आकडेवारी। आकडे तर असे की भोवळ येईल। खाती 10 कोटींपेक्षा जास्त, तर खात्यांमध्ये विनाकारण तुंबलेला पैसा 12,000 कोटींपेक्षा जास्त। देशातल्या 10,23,00,000 नागरिकांची जनधन खाती निष्क्रिय झाली आहेत। याचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून या खात्यांकडे खातेधारकांनी फिरवलेली पाठ असं सांगितलं जात आहे। तळागाळामध्ये लोकांपर्यंत बँकेची सेवा पोहोचावी आणि त्यायोगे सरकार देत असणारा आर्थिक लाभ थेट लोकांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, यासाठी मोदी सरकारनं जनधन योजनेची घोषणा केली। 2014 नंतर मोदी सत्तेत आल्यावर सुरू झालेल्या या झिरो बॅलन्स अकाउंट योजनेला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला। मात्र आताची आकडेवारी पाहिली तर सुमारे 10 कोटींपेक्षा अधिक जनधन खाती ही निष्क्रिय झाली आहेत। रिपोर्टच्या नुसार देशामध्ये 51.11 कोटी जनधन खाती आहेत। 10,23,00,000 खात्यांमध्ये 12,779 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे। 9.93 कोटी खाती ही महिलांची आहेत, तर 2 वर्ष बँक खात्यामधून व्यवहार न केल्यामुळे खाती निष्क्रिय झाली आहेत। देशातील निष्क्रिय खाती कमी करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे। जनधन खात्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची अट नाही आहे। खातं पुन्हा सुरू करायचं असेल तर बँकेमध्ये अर्ज करावा लागेल। अर्ज आणि केवायसी याच्या प्रक्रियेच्या नंतर खातं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं। ज्या ज्या योजना मोदींनी केल्या, ज्या ज्या योजनांची मोदीची गॅरंटी होती, स्टँड अप इंडिया स्लीपिंग इंडिया झाली, उजाला योजना फ्लॉप झाली, जल योजनेमध्ये पाणी नाही आहे, त्याच पद्धतीने जनधन योजनेच्या खात्यामध्ये लोकांना त्याचा काय फायदा नाही आहे। आताच्या एकूण आकडेवारीनुसार 20% खाती ही निष्क्रिय झाली आहेत। त्यामुळे या योजनेवरच आता विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। जनधन योजनेमधल्या या 10,23,00,000 खात्यांमध्ये तब्बल 12,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम तशीच कशी काय पडून हा प्रश्न वेगळ्या संशयाला वाव देतो। 10 कोटी खात्यांमध्ये 12,000 कोटी म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये सरासरी अंदाजे 12,000 रुपये तरी असतील। सरकारचं झिरो बॅलन्स खातं घेणारे गरीबच असणार, त्यांच्यासाठी 12,000 ही मोठीच रक्कम आहे। मात्र एवढे पैसे असूनही या खात्यांकडे गेल्या 2 वर्षात कोणी फिरकलंच नसल्यामुळे ही खाती नेमकी आहेत तरी कोणाची असा सवाल आहे। कारण गेल्या 2 वर्षांमध्ये या खात्यांच्या संदर्भात कोणीही दावा केला नसल्याचं दिसतंय आणि त्यामुळे या निष्क्रिय खात्यांपैकी काही खाती बनावटही असू शकतात असा दावा बँकिंग तज्ज्ञ करतायत। कित्येकांना म्हणजे लाखोंना आपली खाती आहेत हे पण माहीत नसतं, पण त्यांच्या खात्यावरती कोणीतरी व्यवहार करत असतं। पण गरिबांची जनधनाची खाती जी आहेत त्यांना माहीत नाही की आपले पैसे एवढे पडू नयेत, ते सुद्धा 13,000 कोटी रुपये। त्यामुळे ही खाती नामी का बेनामी याची चौकशी व्हायला पाहिजे। ज्या गरिबांचे पैसे एवढ्या 1000 कोटीने आहेत ते विड्रॉ का नाही करत? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच नागरिकांच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे थेट पोहोचवण्याची योजना सुरू झाली ती काँग्रेसच्या काळात, पण भाजपनं ती मोठी केली, थेट लोकांपर्यंत पोहोचवली। त्याचा फायदा त्यांना निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवून देण्यात झाला। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या निकालामधून या योजनांचं भाजपसाठी असणारं महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झालं। जनधनाच्या माध्यमातून आतापर्यंत 2,08,637 कोटींपेक्षा अधिकची रक्कम लोकांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे। मात्र खातीच निष्क्रिय झाल्यामुळे या खात्यांमध्ये शिल्लक असणारी 12,779 कोटी रुपयांची रक्कम आता पुन्हा एकदा सरकार दरबारी जमा होऊ शकते। 13,000 कोटी एवढी मोठी रक्कम ही इनऑपरेटिव्ह खात्यात आहे, पैसे कुठे जातील? या ठिकाणी इनऑपरेटिव्ह खाती सरकारकडे काही काळानंतर आधी बँकांकडे मग नंतर सरकारकडे जातील, म्हणजे आरबीआयकडे जातील, नंतर सरकारकडे जातील। 3 महिन्यांपूर्वी जनधन योजनेची माहिती देताना मोदींनी आपल्या देशामध्ये सुरू असणाऱ्या 50 कोटी जनधन खात्यांचा उल्लेख केला, तर आपल्याकडच्या जनधन खात्यांची संख्या ही अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक असल्याचं त्यांनी म्हटलं। 9 साल पहले देश में बहुत बड़ी संख्या में लोगों के पास बैंक खाता ही नहीं था,
बेचारों ने बैंक का दरवाजा नहीं देखा था। लेकिन जनधन योजना के कारण बीते 9 वर्षों में 50 करोड़ से ज्यादा नए बैंक खाते खोल चुके हैं। मात्र आता यापैकीच 10 कोटी खाती बंद झाली आहेत। त्यामुळे खातं आहे पण ज्या व्यक्तीच्या नावानं खातं आहे त्याला मात्र मदत मिळत नाही अशी स्थिती आहे। सोबतच बोगस खात्यांचा आरोपही खूपच गंभीर। इतक्या मोठ्या संख्येने बोगस खाती असतील तर इतकी वर्ष त्यामध्ये मिळणाऱ्या मदतीची रक्कम नेमकी वापरली कोणी याचाही संशय आहे। एकूणच काय तर गरिबांना आर्थिक लाभ आणि भाजपला मतांचा लाभ मिळवून देणारी ही योजना दोघांच्याही फायद्याची असली तरी त्यातील आर्थिक व्यवहारांचा मुद्दा नव्या घोटाळ्याचे संकेत देणारा ठरू नये म्हणजे झालं। यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।